चांदीपूरमध्ये डीआरडीओनं आपत्कालीन बैठक बोलावण्याची माहिती समोर येते। चांदीपुरातील डीआरडीओच्या कॅम्पमध्ये ही बैठक होणार आहे। महत्त्वाची अशी बैठक चांदीपूरमध्ये डीआरडीओने आपत्कालीन बैठक बोलावली आहे। चांदीपुरातील डीआरडीओच्या कॅम्पमध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे। आपत्कालीन बैठक, या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। चांदीपुरातील डीआरडीओच्या कॅम्पमध्ये ही बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। काल झालेल्या हल्ल्या आणि प्रतिहल्ल्यानंतर आज संपूर्ण देशाचं या सगळ्या बैठकीवरती लक्ष असेल। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, चांदीपुरातील डीआरडीओच्या कॅम्पमध्ये बैठक होणार आहे, आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली आहे। निश्चितच एकंदरीतच जी माहिती समोर येत आहे की ईस्टर्न रेंजचे जे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आहेत डॉक्टर सत्यजित नाईक यांनी ही मीटिंग बोलवलेली आहे। आज दुपारी 2 वाजता ही बैठक पार पडेल। एकंदरीतच आपण ज्या प्रकारे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाहत आहोत, ओडिशामध्ये सुद्धा आता हा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काल राजस्थान आणि आज महाराष्ट्र आणि ओडिशामधील या उच्चस्तरीय बैठकांना आता आढावा घेतला जात आहे। कारण एकूणच परिस्थिती पाहिली तर सीमेलगतची जी सर्व राज्य आहेत त्यांना आता कुठेतरी केंद्र शासनाने ज्या प्रकारचा इशारा दिलेला होता, त्यानंतर प्रत्येक सीमावर्ती भागातील जी राज्य आहेत त्यांकडून आता सुरक्षा बैठकांचा आढावा घेतला जात आहे। इतकंच नाही तर काही जिल्ह्यांमधील जे एकदम नजीक आहेत, वेगवेगळ्या देशांशी आपल्या बॉर्डर लागतात, पाकिस्तानच नव्हे तर बांगलादेश आणि श्रीलंकेशी जोडून असलेली राज्य जी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।